नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सुनील आज घेऊन जातोय 1720 साली बांधलेला मस्तानी तलाव पाहण्यासाठी। हा जो घाट आहे तो आपल्या सर्वांना माहीत आहे। दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त आळंदीहून श्री संत ज्ञानोबा माऊलींची पालखी देहूघाटातून सासवडकडे येते। घाटाच्या वर आल्यानंतर विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते। या घाटावरूनच आपल्याला मस्तानी तलाव अतिशय सुंदर असा पाहायला मिळतो। बाजीराव मस्तानी यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेले मस्तानी तलाव हा तलाव पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळचा एक भव्य असा तलाव आहे। या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्नी म्हणजे मस्तानी यांचे नाव देण्यात आले। कारण 250 वर्षापूर्वीचा नोंदीचा एक कागद सांगतो की मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीन इजकडे ठेविला अशी नोंद आहे। यावरून असे सांगितले जाते की या ठिकाणी मस्तानी राहायची, त्यावरून या तलावाला मस्तानी असे नाव देण्यात आले। हा तलाव 14 एकर परिक्षेत्रात पसरलेला आहे। या तलावाच्या तटावर गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळेल। या तलावाच्या परिसरात पेशवकालीन मूर्त्यांचं दर्शन घडेल। मस्तानी तलाव हे पिकनिकर्स व कॅम्पिंग प्रेमीसाठी लोकप्रिय ठिकाण आहे। आपण या ठिकाणाला सासवड गावाकडे जाताना हडपसरच्या पुढे देवघाटापर्यंत गाडी चालवून तलावाचे वैभव पाहू शकता। भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात, जेव्हा तलाव निळ्या पाण्याने भरलेला असतो। या ठिकाणी मस्तानेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी एक भुयारी मार्ग आहे, मस्तानीसाठी बांधलेला होता। हा भुयारी मार्ग शनिवार वाड्याला जातो।